जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गडहिंग्लज न्यूरोसर्जरी, न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गडहिंग्लज। राजकारणातला समाजकारणी, नळ पाणी योजनेचा करता धरता आणि उद्गाता फक्त आपला प्रभागच नाही तर संपूर्ण गडिंग्लज शहराच्या विकासाचा चेहरा। तब्बल 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून येऊन नगरसेवक पदाची हॅट्रिक करीत यंदा चौकार मारण्यास सिद्ध असलेले नरेंद्र भद्रापूर, प्रभाग क्रमांक 7 चे राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र भद्रापूर आज आपल्या बरोबर आहेत। नमस्ते नरेंद्र। नमस्कार। कॉलेज जीवनातील अगदी सर्वसामान्य युवक ते 3 वेळा नगरसेवक पद, उपनगराध्यक्ष पद, त्याचबरोबर बांधकाम सभापती, शिक्षण सभापती या सगळ्या पदांची यशस्वी धुरा तुम्ही सांभाळलेली आहे। असा अगदी थक्क करणारा प्रवास तुमचा आहे, काय सांगाल त्याबद्दल? मी विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक कार्याची आवड मला होती। 5वी ते मी 11वी पर्यंत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हायस्कूलमध्ये काम केलंय। त्याचबरोबर NSU विद्यार्थी संघटनेचा मी जिल्हा उपाध्यक्ष देखील होतो। राजीव गांधी ब्रिगेडचा तालुका अध्यक्ष होतो। कॉलेज जीवनापासून मग त्यावेळेला शरद पवार साहेबांच्यावर प्रेरित होऊन आणि राजीव गांधी हे माझे आदर्श होते, त्यांच्या कामाला प्रेरित होऊन मी राजकारणाने सामाजिक कार्यात मी गेलो। खिलारीचा भूकंप असू दे, नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या वेळेला या प्रसंग या देशावर आले त्यावेळेला त्यांना मदत गोळा करण्यापासून गोरगरिबांना मदत, स्थानिक लेवलला देखील मदत करणे, वंचित विद्यार्थ्यांना मदत करणे हा माझा पूर्वीपासूनचा स्वभाव आहे आणि मी ते करत आलो। आणि त्यातूनच मी रोजगार, स्वयंरोजगार निर्मिती कशी करता येईल हे बघत माझ्या बरोबरच्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत मी 2006 साली नगरसेवक म्हणून या गावात पहिल्यांदा निवडून आलो। त्यावेळेपासून या शहराचा विकास व्हावा यासाठी मी काम करत आलोय आणि भविष्यातही मी काम करत राहील। फक्त तुमच्या प्रभागाच नाही तर संपूर्ण गडिंग्लजच्या विकासाचा चेहरा मोहराच तुम्ही बदलून काढलाय, काय सांगाल तुमच्या विकास कामांबद्दल? मी 2006ला पहिल्यांदा नगरसेवक झालो आणि त्यावेळेला ठरवलं केवळ आपला प्रभागातच काम करायचं नाही तर या गडिंग्लज शहराचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे। गडिंग्लज शहर हे महाराष्ट्रामध्ये अतिशय नामांकित शहर व्हावं या उदात्त हेतूनं आणि या गडिंग्लज शहराच्या विकासामध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान होतं ते या गडिंग्लजचे माजी आमदार आणि गडिंग्लजचे 21 वर्ष नगराध्यक्ष असलेले डॉक्टर घाळी साहेब यांची प्रेरणा घेऊन डॉक्टर घाळी साहेब हे सर्वांना बरोबर घेऊन या गडिंग्लज शहराचा विकास करायचे, त्यांचा आदर्श घेऊन मी या कामाला सुरुवात केली। आणि माझ्या सर्वच राजकीय पक्षांशी संबंध असल्यामुळं आणि सर्वच आमदार, खासदार, सर्व पक्षातील या लोकांशी संबंधामुळे मला कोणतंही राज्यामध्ये सरकार जरी असलं तरी मला निधी आणण्यात कधीच मला अडचण झाली नाही। या गडिंग्लज शहराची पहिली पाणीपुरवठा योजना त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब, सगळ्यांना नळ पाणीचे उद्गातच तुम्ही आहात, आणि त्यानंतर दुसरे मुख्यमंत्री झाले ते अशोक चव्हाण साहेब। या कामासाठी मला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट सुरेशराव कुराडे साहेब यांचं मला त्यावेळेला खूप मोलाचं मला सहकार्य मिळालं आणि पहिली पाण्याची योजना ही त्यावेळेला आम्ही पूर्णत्वास आणली। त्यावेळेला मी जनस्वराज्य शक्ती पक्षाचा नगरसेवक होतो। त्यानंतर किती बजेट होतं त्यावेळेला 11.25 कोटीचं बजेट होतं। योजना साकारण्यात माझा सिंहाचा वाटा होता हे गडिंग्लजकरांनाही माहित आहे, त्यावेळेच्या सर्व माझ्या सहकार्यांनाही माहित आहे, त्यावेळेच्या नेत्यांनाही माहित आहे। त्याच्यानंतर परत मी 2011 साली जनस्वराज्य पक्षाकडनंच मी नगरसेवक झालो। त्यावेळेला आमचे नेते या राज्याचे माजी मंत्री आदरणीय विनय कोरे सावकार यांच्या नेतृत्वाखाली काम करू लागलो। सदाशिवराव मंडलिक साहेब खासदार होते, त्यांच्याबरोबर असणारे माझे जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे त्यांनी या गडिंग्लज शहराला कोट्यावधी रुपयाचा निधी दिला। त्यापैकी त्यावेळेचं सांगायचं झालं तर रस्ते, गटारी याबरोबरच गडिंग्लज शहराच्या स्मशानभूमीमध्ये पहिल्यांदा पेविंग ब्लॉक्स घातले आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटेल ते पेविंग ब्लॉक्स म्हणजे आतापर्यंत या 2 वर्षापर्यंत देखील अतिशय सुस्थितीत होते। म्हणजे कामाचा दर्जा टिकवत आम्ही काम केलं। 16ला मी परत नगरसेवक झालो आणि संजय मंडलिक हे खासदार झाले। 2013 पासून या शहरामध्ये संजय मंडलिक यांच्या प्रयत्नातून गडिंग्लज शहराची पाणी योजना, आता जी वाडीवादीतली पाणी योजना आहे ती संजय मंडलिकांच्या पाठपुराव्यानं आणि नामदार मुश्रीफ साहेबांच्या पाठपुराव्यानं पूर्णत्वास येत आहे
आणि यासाठी 43 कोटींचा निधी आम्हाला मिळाला. या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेचे नगरविकास मंत्री आणि आत्ताचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा निधी आम्हाला दिला. त्या कामासाठी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, त्यांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं, म्हणून ही पाणी योजना आज सुरू आहे. गडिंग्लज शहराच्या विकासासाठी अजून कोणकोणत्या योजना तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये राबवलेल्या आहेत? गडिंग्लज शहरामधील रस्ते गटारी या तर प्राथमिक सुविधा तर मी विविध नेत्यांच्या फंडातून केलेल्याच आहेत. या नदी गटाचं जे विस्तारीकरण आहे ते देखील मी माजी खासदार पंडलिक साहेबांच्या फंडातून केलं. आणि भविष्यामध्ये या परिसरामध्ये जे सांडपाणी मिसळलं जाते गडिंग्लज शहराचं, STPची योजना जी आहे ती लवकरच आम्ही कार्यान्वित करण्यासाठी मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून ही योजना आम्ही राबवू. आणि या गडिंग्लज शहरामध्ये जे सांडपाणी मिसळतंय ते बंद होईल त्यामुळे. आणि गडिंग्लजकरांना आणि इथून गडिंग्लज पासून नांगनूरपर्यंत जे लोक जे गावं आहेत त्यांना शुद्ध पाणी मिळेल यासाठी STPची योजना आम्ही लवकरच कार्यान्वित करू. अहिल्याबाई होळकर चौक असेल, या नदीघाटातील चेंजिंग रूम, या परिसरामधील पारकट्टे, मार्केट यार्डातील आता जे सुशोभीकरणाचं काम चालू आहे चौकाचं, तेही आम्ही पूर्णत्वास येत आहे. गडिंग्लज शहरामध्ये सिद्धराम पाटील कॉलनी येथील ओपन स्पेस म्हणजे गार्डनचं काम देखील अंतिम टप्प्यात आहे. भगवा चौकामध्ये संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी हे मंडलिक साहेबांच्या फंडातून आम्ही काम करत आहोत. अहिल्याबाई होळकर चौक तर बऱ्याच वर्षापासून ते केवळ त्याला नाव होतं, पण अहिल्याबाईंची स्मृती ही चिरंतन राहावी आणि या गडिंग्लज शहरामध्ये एक पुरोगामित्व राहावं या हेतूनं त्या ठिकाणी तो परिसर आम्ही विकसित केला. आणि कायमचं अहिल्याबाई होळकरांचं नाव हे गडिंग्लज शहर असूपर्यंत या ठिकाणी चिरंतन राहील. शहरामध्ये जेवढ्या स्मशानभूमी आहेत आणि जे जे मोठमोठे चौक आहेत या ठिकाणी देखील हायमाट बसवण्याचं काम खासदार फंडातून त्यावेळेला मी केलेलं आहे. गडिंग्लजमध्ये नागरिकांना शुद्ध पाणी मिळावं, 1-2 रुपयामध्ये 5-5, 10 लिटर पाणी मिळावं यासाठी आम्ही पेयजल योजनेचे मशीन्स देखील खासदार फंडातून बसवलेले आहेत. तुम्हाला दोस्तीच्या दुनीतील राजा माणूस म्हणतात. प्रभागातल्या प्रत्येक घराशी तुमची नाळ जोडलेली आहे. आता तुम्हाला एवढा आत्मविश्वास आहे की तुम्हीच निवडून येणार. हा आत्मविश्वास कशामुळे निर्माण झाला? मी केलेली विकास कामं असतील, माझ्या प्रभागामध्ये मी एकही काम शिल्लक ठेवलेलं नाही. रस्ते गटारी प्राथमिक गरजाबरोबरच वार्डातील नागरिकांचे दाखले असतील, नगरपालिकेच्या संदर्भातले जे दाखले मी घरपोच द्यायची व्यवस्था करतो. इतकंच नाही तर गडिंग्लज नगरपालिकेमध्ये जे लोक येतात आजूबाजूच्या वार्डातील असू देत किंवा ग्रामीण भागातून असू देत, त्यांना मी संबंधित अधिकाऱ्यांना अगदी कळकळीची विनंती करून ते दाखले मी त्वरित देऊन त्यांची व्यवस्था करतो. आणि माझ्या प्रभागातील लोकांचे दाखले जे जे माझ्या संपर्कात येतात त्यांची मी त्यांना नगरपालिकेत हेलपाटे न मारता त्यांच्या घरपोच करायची मी व्यवस्था नेहमीच करत आलोय. आणि या कामी मला माझ्या पत्नीचंही खूप मोठं योगदान आहे, कारण मी दिलेले दाखले माझ्या अप्रोक्ष देखील माझे काही कार्यकर्ते, बिरू भमानगोळ असेल, श्रीकांत कोड असेल, इजाज मुल्ला असेल किंवा ताहीर कोचरगी, अरुण देवेकर, सुरेश भमानगोळ, संजय गवळी इत्यादी माझी जी मंडळी आहेत ही मला नेहमीच या जनकल्याणामध्ये मोलाचं सहकार्य करत आलेले आहेत. आणि मला माझी मैत्री म्हणाल तर मी लहान मुलांच्या मध्ये लहान मुलांच्या सारखं वागतो आणि ज्येष्ठांच्या मध्ये ज्येष्ठांच्या सारखंच राहतो. त्याचबरोबर मला दैवयोगानं 2 मुलं जी जन्माला आली ती माझा मोठा मुलगा नचिकेत हा सामाजिक कार्यामध्ये म्हणजे गडिंग्लजचं नाव या देश लेवलला नेण्याची क्षमता असलेला माझा मुलगा. आणि लहान मुलगा माझ्याच प्रमाणे लोक संघटन तरुणांचं संघटन करणारा असल्यामुळं मला ही निवडणूक आणि माझं प्रत्येक घराशी असणारा ऋणानुबंध म्हणजे मी कुठल्याही सोडाचं भावना न ठेवता काम करत आलो आणि प्रत्येक माणसाचा आत्मसन्मान मी जपत आलो. भले विरोधकही असले तरी त्यांचा मी सन्मान ठेवूनच त्यांच्याशी बोलतो. मी कुणाशी अरेरावीची भाषा कधी केली नाही. त्यामुळं प्रत्येक लोकांना वाटतंय नरेंद्र हा माझा आहे आणि त्याच्यासाठी मी असावं आणि तेच माझ्या ठिकाणी उमेदवार आहेत असं समजून आता मी काल जी माझ्या प्रभागामध्ये रॅली काढली ती कुठलंही आमिष न दाखवता मी केलेली होती आणि जवळजवळ 700 लोक हे त्या रॅलीत होते. म्हणूनच मला आत्मविश्वास आहे या प्रभागातून मला प्रचंड मोठं मताधिक्य मिळेल. विकासाचा महापुरुष म्हणून मुश्रीफ साहेबांच्याकडे बघितलं जात आहे आणि योगायोगाने आम्ही 15 वर्षानंतर मी आज त्यांच्या सानिध्यात गेलोय. राष्ट्रवादी पक्षामध्ये मी काम करतोय. मी राष्ट्रवादीत आता आलो असं नाही. ज्यावेळेला बाबा कुपेकर साहेब राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळेला ते आमदार होते.
त्यावेळेला त्यांच्याबरोबर आम्ही कामाची सुरुवात केली. त्यावेळेला मी युवक काँग्रेसचा पहिला अध्यक्ष, युवक काँग्रेसचा राष्ट्रवादीचा मी झालो. काही काळात काही त्या मध्यंतरी मतभेदामुळं आम्हाला पक्ष सोडावा लागला, पण पुन्हा या माझ्याच पक्षात मी परत आल्याचा आनंद मला खूप आहे. आणि मला मुश्रीफ साहेबांच्या सारखा एक द्रष्टा नेता आणि ज्याचं नाव महाराष्ट्रामध्ये एक कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष मंत्री, कार्यसम्राट मंत्री म्हणून ओळख आहे, अशा माणसाच्या नेतृत्वाखाली मला काम करायला मिळतंय, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि याचा उपयोग मी गडिंग्लज शहराच्या विकासासाठी नक्कीच करून घेईन. माझ्या विरोधकांच्या कुठल्याही एलिगेशन करायचे, तेही माझे मित्र आहेत, ते तरुण आहेत, पण नगरपालिका खेळायलाच किमान 5 ते 7 वर्ष लागतात. मग ते विकास कधी करणार काय म्हणून ह्या निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर आपली मतं मागायला जाणार. आणि मी जेव्हा मतं मागायला चाललोय ते विकासाच्या जोरावर चाललोय आणि लोकांच्या आदरयुक्त प्रेमापोटी मला खूप मोठा विजय मिळणार असा मला आत्मविश्वास आहे. प्रत्येक वेळी तुम्ही वेगवेगळी राजकीय भूमिका घेत असता असं तुमच्यावर आरोप केला जातोय, काय सांगाल त्याबद्दल? गडिंग्लज शहराचा विकास व्हावा, गडिंग्लजच्या लोकांचं कल्याण व्हावं आणि गडिंग्लज शहराचं नाव या राज्यामध्ये नावलौकिकास यावं, या उद्देशानं मी जी विकास कामं केली, ज्या ज्या वेळेला जे सरकार होतं त्या सरकारमधील लोकप्रतिनिधी म्हणजे मंत्री असतील, आमदार खासदार असतील, यांचे जे माझे वैयक्तिक ऋणानुबंध होते त्याचा मी उपयोग करून घेऊन या शहराचा आणि लोककल्याणाचा विचार नजरेसमोर ठेवून मी ही भूमिका घेत आलो. आणि यामध्ये मी यशस्वी देखील झालो. म्हणून लोकांच्या मनामध्ये एक आशा आहे माझ्याबद्दल की गडिंग्लज शहराच्या विकासामध्ये हा योगदान करणारा आणि यशस्वीरित्या कामं करून घेणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख निर्माण झालेली आहे. मी ज्या वेळेला पक्ष बदलले त्या वेळेला ते सरकारमधीलच पक्ष होते आणि त्यांचा फायदा या केवळ गडिंग्लज शहराच्या सर्वांगीण विकासाला व्हावा जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही भूमिका बदलली. होय, यासाठी म्हणून मी माझी भूमिका बदलली. माझं केवळ लक्ष एकच आहे, केवळ आणि केवळ लोक कल्याण. नक्कीच नरेंद्र, त्यामुळेच तुमची गडिंग्लज मध्ये एक अजात शत्रू म्हणून ओळख आहे. बरोबर आहे, माझं कुणाशी वैरत्व नाही. मी कुणाबद्दलही अगदी माझ्या विरोधात लढलेले देखील आजच्या या निवडणुकीत माझ्या बरोबर आहे. मी कधीही सुडाचं राजकारण केलेलं नाही आणि मनात कुणाबद्दल असूया बाळगली नाही. मला इतकंच माहित आहे ती वेळ निघून जाते, वाईट वेळ निघून जाते आणि चांगली वेळ येत असते. आणि जी माझे विचार पटले नसतील ते लोक मला जरूर विरोध केले असतील, पण मी त्यांच्याबद्दलही मनात कधीही आकस ठेवला नाही आणि भविष्यातही ठेवणार नाही. त्यामुळं प्रत्येक जण मग तो कुठल्याही पक्षातला असते, आज देखील सांगायचं तर काही थोडी गुपित आहेत, मला अज्ञात शक्ती आतून मदत करत आहेत. त्यामुळेच माझ्या या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठा विजय होणार असा मला विश्वास आहे. आपल्या विकासाच्या जोरावर ही निवडणूक आपण नक्कीच जिंकू असा फुल कॉन्फिडन्स नरेंद्र बद्रापूर यांनी जनगर्जना लाईव्हशी बोलताना व्यक्त केला. तुमच्या प्रभागातल्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? मी गडिंग्लज शहरातील या प्रभाग 7 मधील माझ्या प्रिय मतदार बंधूंना इतकंच आवाहन करेन, मुश्रीफ साहेबांनी या शहरामध्ये जे प्रचंड काम केलेलं आहे, विकास काम केलेलं आहे आणि मी या प्रभागामध्ये विविध माध्यमातून जो विकास काम माझ्या प्रयत्नातून झालेला आहे त्याच्या जोरावर मी स्वतः नरेंद्र बद्रापूर 7B आणि माझ्या सहकारी सौ रुपालीताई परिटवहिनी 7A आणि या प्रभागातीलच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश महादेव तुरवटमठ, या तिघांचंही आमचं चिन्ह आहे घड्याळ. आणि या घड्याळाला या प्रभागातील सर्व नागरिकांनी प्रचंड मतानं मतदान करावं आणि आम्हाला विजयी करावं असं आवाहन मी या निमित्तानं करतो. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयद सय्यद सह लता पालकर, गडिंग्लज.